हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. आज मी इथं सुगडी पूजन कसं करायचं ते तुम्हाला दाखवते. आधी मी स्वस्तिक काढून घेतलं, त्याच्यावर एक पाट ठेवला आणि एक ब्लाऊज पीस किंवा एखादी चांगली नवीन कोरी शॉल हातरली आणि माझ्या सुगड्या मी स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्यांना दोन असं गुंडाळून घेतलं. दोनदा असं मी दोरा गुंडाळून घेतला, पांढरा दोरा. सगळ्या माझ्याकडे 7-8 सुगडी होती. मी 7 सुगडी पूजणार होते. पुन्हा मी दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षीही 5च सुगडीचे पूजन केले. हे दोरा गुंडाळून झाल्यानंतर मी त्याला विभूती लावून घेतली. सगळ्या सुगड्यांना हळद कुंकू लावून घेतलं व्यवस्थित. तुम्ही बघत आहात मी कशा पद्धतीने दोरा वगैरे गुंडाळत आहे. इथं विभूती पुन्हा लावून घेत आहे व्यवस्थित. तुम्ही कशा पद्धतीने सुगडी पूजन करता मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. माझी आई ते सगळेजण अशाच पद्धतीने करतात. मी लहानपणी असंच पाहिलेलं आहे. ह्यातल्या मी 2 सुगड्या कमी केल्यानंतर आणि एक मोठी सुगडी आणि 2 मीडियम आणि एक लास्ट छोटी सुगडीचं मी पूजन केलं. आणि त्याच्यावर जे झाकण असतं त्याला देखील मी अशी डिझाईन काढून घेतली. याचं कारण असं की विभूती लावण्याचं की आपली सुगडी ही थोडी उठावदार दिसते. त्यानंतर मी सुगडीसाठी इथे शेंदाडं, गाजर, पेरू, ढाळे, ऊस आणि घेवड्याच्या शेंगा, तसंच तिळगुळाचं कूट आणि तिळगुळ, बोरे मला चांगले भेटले नाहीत. त्यानंतर मटार अशा मी वस्तू चिरून घेतल्या आहेत आणि एका ताटात छान पद्धतीने ठेवल्या होत्या. ही माझी सुगडी नीट बसत नव्हती, त्यामुळे मी खाली थोडंसं तांदूळ घातलं जेणेकरून ती हलू नये. आणि त्यानंतर मी सुगडी ही व्यवस्थित 5 सुगडी व्यवस्थित ठेवून घेतल्या. मी दरवर्षीप्रमाणे विठ्ठल रुक्माईचं माझ्याकडे एक मूर्ती आहे, तर मी ती ठेवूनच पूजा करते. आणि पहिले मी जे ओसन आपण ओटी भरतो म्हणतो ती मी रखुमाईलाच भरते. त्यानंतर सगळ्या सुगड्यांमध्ये मी तिळगुळ घालून घेतलं. म्हणजे जे मी साहित्य आहे, वाणचं साहित्य म्हणतात ते सगळं घातलं. गाजर, डाळा, ऊस, पेरू, बोरं. आणि मी तुम्हाला सर्वांना सांगायचं विसरले आणि दाखवायचंही विसरले. मी जिथे सुगडीचं सामान घेत होते तिथे एका आजीने मला सांगितलं की आपल्या सुगडीला कोणाचीही नजर लागू नये म्हणून त्यांनी मला बिबा दिला. म्हणजे सगळेजण खरेदी करतात म्हणे. मी आजपर्यंत कधीही खरेदी केले नव्हते, परंतु त्या आजी मला जबरदस्तीने घेऊन जा, हे आपल्या सुगडीला नजर लागत नाही. मी हे घालत आहे ना, ते बिबाच होत्या. त्यानंतर मी विठ्ठल रुक्माईची मूर्ती ठेवले, त्यांची देखील पूजा केली. आणि त्याच्यावर झाकण ठेवलं आणि त्यात थोडंसं हे घातलं सगळं. या सगळ्यांवर मी छान असं हळदी कुंकू लावून त्यांची पूजा केली. त्यानंतर मी फुलं घातली, आरती लावून घेतली आणि इथं धूप लावून घेत आहे मी. जेव्हा मी हे सगळं व्हॉइस ओव्हर करत होते तेव्हा पाठीमागे लहान मुलाचा आवाज येत आहे. तो माझा 8 महिन्याचा मुलगा आहे. ही नॅचरली तुम्हाला मिळालेली बॅकग्राऊंड म्युझिक आहे, ती सर्वांनी ऐकावी. त्यानंतर मी देवाला सगळे फुलं वाहून घेतली. आणि सुगडीची व्यवस्थित आरती करून घेतली. आणि संध्याकाळी मी आमच्या इथे रुक्माईचं मंदिर आहे
तिथे जाऊन मी पुन्हा एकदा पूजा करून येणार आहे. एवढं सर्व झाल्यानंतर मी त्याच्यावर एक ब्लाऊज पीस झाकून ठेवत आहे. सगळेजण मला सांगितले होते की आपल्या सुगडीला ब्लाऊज पीसने झाकून ठेवायचं, त्यामुळे मी इथे ब्लाऊज पीस झाकत आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा आणि नक्की सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.